अन्न आणि औषध प्रशासनानं घेतलेल्या औषध निरीक्षक गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द. गैरप्रकार झाल्याचा आरोप आणि पुरावे समोर आल्यानंतर प्रक्रिया रद्द करण्याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय. वसतिगृहातल्या वयोमर्यादेच्या अटीच्या निर्णयाला सरकारची स्थगिती. तरीही उर्वरित मागण्यांसाठी नागपूर आणि पुण्यामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच. पुण्यामध्ये एका आंदोलकाची तब्येत बिघडली तर नागपुरातही एकाला भोवळ. भुलेश्वर दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय. मोठ्या गणेश मूर्तींसाठी सुरक्षा प्रमाणपत्र बंधनकारक. अपघात टाळण्यासाठी नवं पाऊल. राज्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांचे आता लेखापरीक्षण होणार. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निर्देश. अमरावती दुर्घटनेनंतर सरकारला जाग. सरकारी रुग्णालयामध्ये किडनी यकृत प्रत्यारोपणाची सुविधा. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा. रक्षाबंधनाला लाडक्या बहिणींना सरकारची भेट. लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळायला सुरुवात. जुलैचे 1,500 रुपये खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात. मराठी सक्तीविरोधात अमराठी रिक्षा टॅक्सी चालक हायकोर्टात. याचिकेद्वारे सरकारच्या निर्णयावर स्थगितीची मागणी. 9 लाख चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याचा याचिकेत दावा. रेल्वेमध्ये मराठी लोकांना जेवण देऊ नका. परप्रांतीय तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. भोजपुरी बोलायला लावा मगच त्यांना जेवण द्या. तरुणाची मुजोरी. मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचा प्रजा फाउंडेशनचा वार्षिक अहवाल जाहीर. अमीन पटेल, असलम शेख, ज्योती गायकवाड पहिल्या स्थानी. शिवसेनेचे प्रकाश सुर्वे शेवटच्या तर आदित्य ठाकरे 18व्या क्रमांकावर. मंत्रालयातल्या नियमबाह्य अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे राज्य सरकारचे आदेश. 10 सप्टेंबरपर्यंत अधिकाऱ्यांना मूळ कार्यालयात परतण्याचाही इशारा. सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज. यंदा देशातून मान्सूनच्या परतीचा प्रवासही लवकरच. रबी हंगामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता. देशभरात ईद ए मिलादचा उत्साह. मशिदीमध्ये विशेष नमाज पठण, मिलाद आणि मेहफिल या धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन. गरीब आणि गरजूंना अन्नदान आणि मदत.